कार्डिओ व्यायाम मग तो जिममध्ये किंवा हेल्थ क्लबमध्ये कराल किंवा मैदानामध्ये किंवा कुठच्या पार्कमध्ये उन्हाळ्यामध्ये करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आजच्या फिटनेस फंडामध्ये आपण याच्याच काही छोट्या छोट्या टिप्स घेणार आहोत. पहिलं आपण बाहेर जर व्यायाम करत असू म्हणजे मैदानात किंवा खुल्या जागेवर तर काय करणं गरजेचं आहे, काळजी काय घ्यावी ह्याच्या टिप्स बघूया. पहिलं तर खास करून नवीन लोकांना मी सांगेन, कारण की जे लोक एक्सपिरियन्स आहेत, खूप वर्ष करतायत रनिंग किंवा जॉगिंग उन्हाळ्यामध्ये, त्यांना काही गोष्टी माहितीच असतात अनुभवावरून, झालेल्या त्रासावरून. नवीन बिगिनर आहेत म्हणजे की आता सुट्ट्या पडल्या आहेत मुलांना, तेव्हा अनेकांना वाटत असेल त्यांच्या पालकांना की थोडं फिटनेसकडे लक्ष द्यावं, सकाळी उठून चालायला जावं, जमल्यास थोडंसं रनिंग करावं, वॉकिंग करावं, पळावं. मात्र अशामध्ये करताना काय कराल तुम्ही, तर तुमच्या क्षमतेपेक्षा थोडंसं कमी वॉक करा किंवा कमी रनिंग करा. मी नेहमी सांगतो कुठचीही सुरुवात थोडी स्लो असू द्या. याचं कारण आहे, कारण रनिंग किंवा कार्डिओ हा असा व्यायाम आहे किंवा जॉगिंग ज्याच्यात तुम्हाला समजणार नाही पण अचानक तुमचा रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढू शकतं, खूप घाम येऊ शकतो, त्याच्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. म्हणजे रक्तदाब वाढला, ब्लड प्रेशर हाय झालं आणि वर सूर्य असेल, ऊन असेल, खूप त्रास होऊ शकतो. खूप घाम गेल्याने अचानक चक्कर आल्यासारखं होणं, थकवा येणं किंवा शरीरात कुठेही तुम्हाला क्रॅम्प येऊ शकतात आणि अशा वेळेला सोबत कोणी असेल आणि नसेल तरीसुद्धा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे क्षमतेपेक्षा कमी करा. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी मैदानाला 4 राऊंड पळून मारू शकत असेल तर सुरुवातीला 2च करा किंवा फार तर फार 3 करा. अजून एक पद्धत आहे, 4 राऊंड जर तुम्ही मारणार असाल तर 1 राऊंड पळा, 1 राऊंड चाला, पुन्हा 1 राऊंड किंवा 2 राऊंड पळा, 1 राऊंड चाला. याच्याने होणार असं की ब्लड प्रेशर जर वाढलेलं असेल तर ते नियंत्रणात राहील, जास्त घाम जाणार नाही आणि शरीराला एक वेळ मिळेल पुन्हा तयार होण्यासाठी. उन्हाळ्यामध्ये करणं गरजेचं आहे. त्यासोबत असंही असं करू शकता की स्पीड जो असतो तो थोडा नियंत्रणात ठेवा. कारण जे लोक फिट असतील आणि व्यायाम करत असतील त्यांना असं वाटेल की आपण थोडंसं स्पीड वाढवू. मग जर स्पीड वाढवला तर वेळ कमी करा, नाहीतर स्पीड लिमिटमध्ये ठेवून हळूहळू रनिंग वाढवा. हे करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच कपडे, याच्यावर मी नक्की बोलेन, ज्याच्याने त्रास होईल असे कपडे घालू नका. म्हणजे जास्त फिट कपडे ज्याच्यात तुम्ही ओले झालात तर अजून तुम्हाला इरिटेशन होईल आणि त्रास होईल, सफोकेशन होऊ शकतं. खास करून सुती किंवा कापडी कपडेच घाला. असे वेगळे स्टायलिश कपडे घालू नका जे दिसायला छान असतील पण उन्हात त्याचा त्रास होऊ शकतो, रॅशेससुद्धा होऊ शकतात त्याच्याने. त्यानंतर एक असं आहे की रनिंग करताना किंवा जॉगिंग करताना तुम्हाला कदाचित काही वाटणार नाही, कारण तेव्हा तुम्ही फ्रेश मूडमध्ये सकाळी उठून गेला असाल. मात्र पुढे दिवसभर त्याचा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे या गरमीच्या काही दिवसांमध्ये थोडीशी काळजी घ्या. थोडंसं मी पाण्याविषयी बोलेन. सगळेच आहारतज्ज्ञ म्हणतात की पाणी खूप प्यायला हवं. हो, रनिंग किंवा जॉगिंग किंवा कार्डिओच्या आधीसुद्धा प्या, नंतरसुद्धा पिऊ शकता. मात्र एक टिप्स मला इथे नक्की द्यायची आहे स्वतःच्या अनुभवावरून. खूप जास्त रनिंग केलं, बॉडी टेम्परेचर हाय असेल, काही लोक छोट्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात राहतात जिकडे टेकड्या किंवा डोंगर असतात, ते चढून आले किंवा तिकडे कुठचा कार्डिओ व्यायाम केला, आल्या आल्या खूप थंड पाणी घटाघटा पिऊ नका किंवा फार थंड पाण्याने डायरेक्ट आंघोळ करू नका. त्याच्याने सुद्धा त्रास होऊ शकतो. आता थोडं जिममधल्या कार्डिओविषयी मी बोलेन. जिममध्ये तर मोस्टली सगळ्या जिममध्ये एअर कंडिशन असतं, त्यामुळे कार्डिओ तसा नीट असतो, आरामात करू शकता. सोबत ट्रेनरसुद्धा असतात काही त्रास झाला तर. मात्र जिमच्या बाहेर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा केलेल्या व्यायामाने बाहेरचं जे टेम्परेचर आहे त्याच्यात त्रास होऊ शकतो आणि अचानक मळमळल्यासारखं होऊ शकतं किंवा 2-3 तासांनी थकवा येऊ शकतो. त्यामुळे पुन्हा मी तेच म्हणेन की जिममध्ये जरी तुम्ही कार्डिओ करत असाल थोडासा कमी करा, स्पीड मर्यादित ठेवा, थोडं थांबत थांबत करा आणि कोणाचा तरी सल्ला घेऊन करा. फळं भरपूर खा. व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम याची खूप गरज असते. डिहायड्रेशन कमी करतं, थकवा दूर करतं, एनर्जी क्रिएट करतं. कार्डिओ केल्याने जो घाम जातो त्याच्याने डिहायड्रेशन होतं, त्याच्याने क्रॅम्प्स वगैरे येऊ शकतात. हे सर्व घटक मायक्रो व्हिटॅमिन्स, मिनरल्स तुमच्या शरीरात असतील तर हा धोका टळतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ॲड करा आणि तुमचा कार्डिओ या उन्हाळ्यातसुद्धा छान पद्धतीने करा.